आज दुपारच्या बारात आम्ही वावरात कंस भाजून खात होतो, पण तेवढ्यात आमच्याकडून बांधाला अशी आग लागली 20-22 आणि त्यातल्या त्यात जवळच मोसंबी झाडात वाळली मक्का. तर कशी पब्लिक, मी तुमचा शामलिमसे. आज काही काम नव्हतं त्याच्यामुळे मी घरीच होतो, आणि तसं बी आता ऊन लय पडायला त्याच्यामुळे घर सोडून कुठे बाहेर बिजो वाटत नाही. पण तेवढ्यात पाचड बसला डोमे गाऊन मला आपले फॉलोअर्स मित्र भेटायला आले. हे पण एक ब्लॉगर आहे बरं का, ब्लॉगर सूरज 77 म्हणून आयडी बोलू सपोर्ट करा, आणि मला पण फॉलो करा राव. तेवढं यायला ज्यूस गीस पाहिजे असतं, पण गावात ते कुठे भेटत, त्याच्यामुळे म्हणलं यार एवढ्या वेळेस याच्यावर धकून घ्या, भेटू कधी आंबड मध्ये. त्याला तिकडे वाटा लावलं ना, आम्ही आलो इकडे वावरात मकाचे कंस खायला. तशी मका तर सगळी वाळूनच गेलेली आहे, पण जिथं जिथं झाडाला पाणी पडत तिथं तिथं थोडी हिरी आहे. त्याचे सापडून कंस मोडीले, आणि मकाच्या शेजारीच बांधाला चिटकून आणि त्यातल्या त्यात गावाच्या रानात आम्ही कंस भाजीत बसलो. आपल्या अनिल भाऊनी पहा कंस मोडाच्या राड्यात पुढे पॅन्टेल चिकटा लावून घेतलाय. आता आम्ही तर मस्त कंस भाजीत बसलो होतो, पण आमची किस्मत गांडू, त्याला कोण काय करणार. तेवढ्यातच मोक्कार वारं सुटलं. ते जाऊ द्या, तुम्ही या कंस खायला. आता कंस गिंस खाऊन आम्ही घरी निघालोच होतो, पण तितक्यात या भाऊने अशीच त्याची काडी कोलिली की डायरेक्ट बांधा. मग काय जीच बांध पेटला की व्हिडिओ काढायला सुद्धा टाइम नाही भेटला. आता बांध पेटला याचं काही दुःख नाही, पण हे जर मोसंबीतल्या वाळ्या मक्कात जर घुसलं तर मक्का तर जळण मोसंबी झाडं पण जळते. ह्याच धाकामुळे मी धुपना जो लिंबाच्या डागळ्याने बांधी दिला. बरं चला, आजच्यासाठी लिमिट झालं, भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये.